नाना विशालला पाहिलं कुठं? नाही ग पाहिलं. अगं बघ ना इथंच कुठं बराच वेळ झाले आलेला. बरं बघते. विशाल विशाल कुठे गेला हा? विशाल विशाल हो का इथे बसलाय तो. ये बाहेर ये बाहेर ये तू चल. दे मोबाईल मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे. मला मोबाईल पाहिजे. मम्मी हा बाळा काय करते ना? खिचडी करते. तुला खायची आहे ना? हा खायची ना. हा मग खिचडी तुझ्यासाठी आणि बाबांसाठी करतेय. बटाटा टाकलं ना खिचडी? हो टाकलाय ना. पण तुला चपाती पण खायची आहे, फक्त खिचडी नाही खायची. चपाती पण करणार आहे. हा. हा जा मग खेळत बस बाहेर. आई हो किती दिवसापासून गीता वाचताय. झाली का नाही पुन्हा? गीता वाचणं म्हणजे तुमचा स्वयंपाक करणं सोपं नाही. नुसती वाचून जात नाही, समजून घ्यावी लागते. ए काय रे कधीचा मोबाईल बघतोय? सारखं उठसूट मोबाईल बघत असतो. हा मीच कोणतं घेते? डोळे खराब होती ना खासाड्यात, तेव्हा कळन तुला डोळ्यांचं. हा हो दे. तुमच्या हातात मोबाईल आहे, राहू दे. त्याचा सांगून त्याला पण जमलंय, सुनबाईला पण सांगून जमलं. ती तशीच आणि फाईच असत ऐकत नाही. काय काय तुला किती वेळा सांगितलं त्याला मोबाईल नाही द्यायचा म्हणून? फुटसूट सारखं त्याच्या हातात मोबाईल. अरे बाबा आम्ही नाही देत त्याला मोबाईल. तुझ्या बायकोला विचार, तीच देते त्याला मोबाईल. काय गे बाहेर रे. काय हो आले काय? समजत नाही का? बघाव त्याच्या हातात मोबाईल देतेस. मला समजतंय. त्या मोबाईलचे दुष्परिणाम काय माहितीये का तुला? हो मला माहितीये. बघाव त्याच्या हातात मोबाईल असतो आणि त्या मोबाईल मुळे किती पोरं मिळतात हॉस्पिटलला गेले. घरकाम करून पा मग कळेल. सारखे मलाच बडबड करतात सगळे. अरे हा बघ तिकडे कुठे? हो तो आमचा नातो आहे ना. हा डबा घेऊन आला, ऍडमिट आहे इथं. काय झालं? ते मोबाईल मुळे त्याला दुष्परिणाम झाले ना. अरे बापरे कधी? खूप त्रास व्हायला लागला म्हणून इथे ऍडमिट केले. अवघड आहे पोरांचं. काय करायचं? किती वय आहे त्याचं? तो वय त्याचं असेल किती, 9 वर्ष. 8-9 वर्षाचा. अवघड आहे पोरांचं. सुनबाईला मोबाईल देऊन ती सारखी तिला काही काम करायचं असतं ना मोबाईल देते त्याच्या हातात. ते बी आहे म्हणा, पण घरच्यांचं पण लक्ष द्यायचं काम आहे ना. काय करणार, किती सांगेल तर ऐकतच नाही. आता एक एवढ्याला पडली बघितलं. पोरगं फार येड्यावानी करते. अरे बापरे. मग आता कशी तब्येत? आता चांगलं आहे, आता डिस्चार्ज होणार. डिस्चार्ज होणार. ठीक आहे लक्ष ठेवा. मी जरा गडबडीत आहे, परत येतो. येऊ का? ओके. काय मग जायचं ना आता घरी? आता काही त्रास नाही ना? नाही मग आता घरी गेल्यानंतर काय काय करायचंय? तुम्ही सांगितलं सगळं ऐकलं. ऐकणार ना? नक्की. सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोघ जण आहात. मोबाईलची सवय कशी लागते लहान मुलांना? पण मुलं जेवत नाही म्हणून त्यांना मोबाईल देतो. हा पहिल्यांदा आपल्याला काम करायचं असतं काहीतरी आणि मग आपण मुलांना मोबाईल देतो हातामध्ये. हो की नाही? त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागते. पण त्या सवयीचं रूपांतर आता आजारपणात झालं आणि त्याला ऍडमिट करावं लागलं. आणि याला कारणीभूत कोण आहे? फक्त तुम्ही दोघ जण कारणीभूत आहात. मोबाईलचे जे रेडिएशन्स असतात ते नीट समजून घ्या. काय प्रॉब्लेम आहेत मोबाईलचे? मोबाईलचा ब्लू लाईट आपल्या ब्रेन मधल्या सेल्सला असा मेसेज देतो की झोपू नका, कारण तो ब्लू लाईट आपलं मेलाटोनिन सिक्रेट होऊ देत नाही. आणि या वयात जर मुलांवरती असे परिणाम होणार असतील तर उद्या त्यांचे डोळ्याचे प्रॉब्लेम्स होणार आहेत. डोळ्याचेच प्रॉब्लेम्स नाही तर त्यांच्या मेंदूला याची पेनल्टी द्यायला लागते. आणि मुलांमध्ये आता खूप चंचलता वाढलीये. कशामुळे वाढलीये? तर ते एका जागेवर फोकस करू शकत नाहीत मोबाईलमुळे. तुम्हाला माहितीये रील्सचा काय परिणाम होतो? रील्स पाहता तुम्ही पाहता रील्स? काय परिणाम होतो माहितीये तुम्हाला रील्सचा?
एक रील पाहिली आपण की आपलं ब्रेन विचार करायला लागतं. ते विचारावरती आपण फोकस व्हायच्या आधीच दुसरं रील पाहायला लागतो आणि मग विचारांचा गोंधळ होतो सगळा मनात. पॉपकॉर्न पाहिलंय का कधी? पॉपकॉर्नचं मशीन कसं असतं त्याप्रमाणे ते पॉपकॉर्न उडत असतात आणि मग त्याप्रमाणे ते विचार आपल्या डोक्यामध्ये गोंधळ तयार करतात. कसा फोकस होणार आहे या मुलाचा, कसा अभ्यासामध्ये हा प्रगती करणार आहे? आणि मग तुम्ही उद्या बोलता मुलं ऐकतच नाहीत, तेव्हा सुरुवात जी आहे ती मोबाईल पासून आहे. त्यामुळे आधी तुम्ही तुमचा मोबाईल कमी करा, म्हणजे ते मुलं मोबाईल करतील. काय उपाय करू शकता तुम्ही मोबाईल कमी करायला सांगा मला. आता ही वेळ परत त्याच्यावर यायला नकोय, बरोबर आहे ना? काय येऊ द्यायची आहे परत? त्याच्यानंतर पुढची स्टेज येणार, डोळ्यांचे प्रॉब्लेम सुरू होणार, ब्रेनचे प्रॉब्लेम सुरू होणार. काय येऊ द्यायची नाहीये स्टेज आपल्याला पुढची? काय उपाय करणार तुम्ही याच्यावरती? सगळ्यात महत्वाचे की मुलांच्या पुढे तुम्ही मोबाईल वापरू नका. घरामध्ये पुस्तकं ठेवा. तुम्ही पुस्तकं वाचले तर मुलं पुस्तकं वाचणार आहेत. तुम्ही चांगल्या गोष्टी फिरायला घेऊन जा मुलांना, त्यांच्याबरोबर खेळ खेळा. मोबाईल पासनं त्यांना दूर ठेवा. मोबाईल हे सगळ्यात खराब ऍडिक्शन आहे. पुढे जाऊन सांगते तुम्हाला. आता रिसर्च असा आहे की मोबाईलच्या ऍडिक्शनमुळे जे बदल आपल्या ब्रेनमध्ये होतात, जे दारूमुळे होतात, इतके वाईट परिणाम आता मोबाईलचे दिसत आहेत. बेंगलोरमध्ये एक हॉस्पिटल काढलंय त्यांनी. त्या हॉस्पिटलचं नाव काय माहितीये का? नोमोफो. ज्या मुलांना मोबाईल ऍडिक्शन पासून सुटका मिळत नाही अशा मुलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागतं. का तर मोबाईलचं ऍडिक्शन काढण्यासाठी. त्यामुळे मोबाईल पासनं दूर राहा. घरामध्ये अशी झोन तयार करा, दोघांनीही तिथे मोबाईल घेऊन जायचा नाही. नो मोबाईल झोन म्हणायचं आपण त्याला. जेवताना मोबाईल नको. मुलांना काय खातो हेच लक्षात येत नाही जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल दिला तर. किती खातो हेही लक्षात येत नाही, चव सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे आता हे तुमच्या दोघांना एक कळकळीची विनंती आहे, मुलांना अजिबात मोबाईल द्यायचा नाही. वापरायचा मोबाईल, मग काय करायचं? आणि काय करायचं? रोज खेळायला जायचं, रोज पुस्तकं वाचायची, आईकडनं रोज गोष्टी ऐकून घ्यायच्या. नक्की? नाही तर मग परत सलाईन. चालेल? ओके. तुम्ही खूप छान सांगितलं, आम्हाला खूप समजावून सांगितलं. खूप छान, खूप आभार झाले तुमचे. थँक्यू. तर मी आता त्याला काही टॉनिक्स लिहून देते. कशासाठी? जरा तो काही जो परिणाम झालाय तो कमी होण्यासाठी म्हणून. तर ते औषधं घ्या आणि सगळ्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. लक्षात राहतील ना? हा, मग ह्या आपण त्यांना पण देऊया आणि आसपासच्या लोकांना पण सांगूया. हे औषधं घ्या आणि 15 दिवसांनी मला परत दाखवा. ठीक आहे? ओके. तुम्ही आम्हाला जे समजावून सांगितले ते आम्ही इतरांनाही सांगू, कारण आता काळाची गरजच आहे. थँक्यू मॅडम, तुमचे खूप आभार. थँक्यू. चल विशाल, कळालं का आता मोबाईलचे काय परिणाम असतात? मॅडमने किती छान समजून सांगितलं. लक्षात राहील ना तुझ्या? नाही आता तो काहीच करणार तुला पण कळलं ना? हो, आम्ही का थँक्यू मॅडम. ओके.